गुड मॉर्निंग. मी अमरज्योती खेडकर. नमस्कार. आज आपण पनीरसाठी ग्रेव्ही कशी करायची ते बघतो आहे. त्याच्यासाठी मी 2 मीडियम कांदे, 2 मीडियम टोमॅटो, 7-8 लसणाच्या पाकळ्या, साधारण अर्धा 1 इंच आलं, 3-4 लवंगा, 5-6 काळ्या मिरी आणि 1 दालचिनीचा तुकडा, असं हे सगळं, आणि 1 हिरवी मिरची, थोडेसे काजू, हे मी सगळं कुकरला शिट्टी करून घेतली आहे. 1 शिट्टी करून घेतली आणि हे सगळा मसाला आता मी मिक्सरला बारीक करणार आहे. हे बघा, आता आपलं तेल तापलेलं आहे. आपण मसाला वाटून घेतला आहे. आता ह्याच्यात नेहमी बटर टाकलं तर खूप छान टेस्ट येते, पण बटर आम्ही कमी खातो, त्यामुळे मी आपलं गाईचं तूप टाकते. थोडं 2 चमचे तेल टाकले आणि 2 चमचे मी तूप टाकते, म्हणजे जरा चव चांगली येईल. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बटर टाका. आम्ही बटर जास्त खात नाही म्हणून मी तेल टाकले. आता हे टाकले. आता आपण हिंग टाकू. हिंग चांगला झाला की त्याच्यामध्ये मी थोडंसं हे तमालपत्र आणि थोडा दालचिनीचा 1 तुकडा घेतला आहे आणि हे घेतले 2 छोट्या हिरव्या वेलच्या घेतल्या. त्याचा वास खूप चांगला येतो म्हणून त्या वेलच्या मी घेतल्या आहेत. आता हे जरा चांगलं होऊन देऊ आणि मग त्याच्यात बघा चांगलं त्याच्यामध्ये हे झालेलं आहे, लाल झालेलं आहे. आता आपण हे वाटलेलं वाटण आहे जे मगाशी दाखवलं ते घालूया आणि हे चांगलं तसं हे शिजलेलं असतं, म्हणजे मी कुकरमध्ये बॉईल करून घेतलं आहे त्यामुळे शिजलेलं तर असतंच, पण थोडंसं जरा परतून घेऊ. चांगलं खूप परतायची गरज नाही आहे, पण थोडंसं परतून घेऊ. हे बघा, मसाला बऱ्यापैकी परतला गेला आहे. त्याला थोडं तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यात आपण बाकीचे मसाले टाकू. मी हळद टाकते. अगदी हळद नाही टाकली तरी चालेल, मी अगदी थोडीशी टाकते. हळद टाकली आहे. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर, म्हणजे काश्मीरी मिरची पावडर टाकते, त्यांनी रंग छान येतो आणि तिखटाला ती कमी असते. तसाच ह्याचा काळा मसाला टाकते, त्याच्यामध्ये सगळा गरम मसाला पण असतो. आणि हे मसाले सगळे परतून घ्यायचे. आता परत थोडंसं त्याला तेल सुटून द्यायचं. 5 मिनटं मी वाटण टाकून परतलं आणि त्याच्यानंतर अजून 5 मिनटं ठेवून हे सगळं परतून घेते. आणि ना मी म्हणजे जरा आंबट गोड चव छान लागते ह्या भाजीला, म्हणून मी अगदी 2 चमचे, छोटे 2 चमचे टोमॅटो सॉस टाकते. हे टाकल्याने ना भाजीला छान चव येते, एकदम आंबट गोड होते. आणि तुम्हाला पाहिजे तर थोडी जास्त टाकू शकता तुम्ही. लहान मुलं वगैरे असतील ना तर ते आवडीने खातात. मसाले आता मी माझ्या प्रमाणात टाकले, तुम्ही तुमच्या कसं तिखट खाता त्या प्रमाणात टाका. हे बघा, आपला आता मसाला छान परतून झालेला आहे आणि रंग किती सुरेख आला आहे बघा त्याचा. म्हणजे एक तर काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडासा टोमॅटो सॉस टाकला आहे मी 2 चमचे. आता मी मीठ टाकते ह्याच्यामध्ये आणि मीठ टाकून मी गरम पाणी घालणार आहे आणि त्याला पाण्याचा कड आला की मी पनीर टाकणार आहे. आता पनीरचे मी असे तुकडे करून घेतले. मी पनीर तळून घेत नाही, कारण आमच्या इकडे पनीर खूप ताजं मिळतं. सकाळचं सकाळी, संध्याकाळचं संध्याकाळी असं ताजं मिळतं. ते खूप सॉफ्ट असतं चांगलं, त्यामुळे मी असंच डायरेक्ट टाकणार आहे. आता हे मसाला झालेला आहे. आता ह्याच्यात मी गरम पाणी टाकते, जे आपलं वाटणाचं आणि आपण कांदा टोमॅटो जे काय आपण कुकरमध्ये बॉईल केलं त्याचं पाणी आहे तेच मी घातलेलं आहे. तर ह्या पाण्याला कड आला की आपण हे पनीर टाकू. हे बघा, आता हे आपण मसाले सगळे मिक्स केले, त्याचा चांगला कड आलेला आहे. त्याचा मसाल्याचा वास गेला आहे आणि रंग पण फार सुरेख आलेला आहे ह्याला. आता ह्याच्यामध्ये आपण पनीरचे तुकडे टाकू. आता पनीरचे तुकडे घालून फक्त मी त्या मसाल्यात सगळं मिक्स होईपर्यंत 2 मिनटं फक्त झाकून ठेवणार आहे. बघा, 2 मिनटं मी झाकण देऊन ठेवलं होतं. त्याला मसाल्याचा थोडा पनीर सगळं मिक्स झालं आहे, म्हणजे सगळे मसाले लागले पाहिजेत पनीरला. तर पनीर सगळं मिक्स झालं आहे त्याच्यामध्ये आणि छान मसाले आणि ग्रेव्ही पण अशी दाटसर छान ग्रेव्ही झाली आहे. आता ह्याला वरतून आपण कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथीनी चव छान येते. थोडीशी हाताने असं कुस्करल्यासारखी करून मग घालायची. आता कसुरी मेथीचा वास खूप छान लागतो ह्याला. आता ह्याचा पण परत आपण थोडंसं बारीक गॅस करून
थोडं 1-2 मिनटं वाफेत ठेवूया. मग आपला पनीर मसाला तयार. ही बघा आपली पनीरची भाजी तयार आहे. आता ह्याला नाव तुम्ही काही द्या, मी पनीर मसाला म्हणते. आणि अगदी हॉटेलसारखी बघा झालेली आहे. ग्रेव्ही पण एकदम थिक झालेली आहे त्याची. ती हळूहळू थिक होत जाते, त्यामुळे सुरुवातीला अगदी एवढी घट्ट ठेवू नका तुम्ही. ते हळूहळू ते जशी गार होते तशी थिक होत जाते. आणि ही भाजी करताना मी एक टीप सांगितली आहे, ती तुम्ही नक्की वापरून बघा. की भाजीचा मसाला चांगला परतून झाला ना की त्याच्यामध्ये मी 2 चमचे टोमॅटो सॉस टाकला आहे. त्यामुळे भाजीला ना आंबट गोड छान चव येते आणि भाजी एकदम चविष्ट लागते. त्याप्रमाणे तुम्हाला जर बटरमध्ये ही करायची असेल तर तुम्ही नुसत्या बटरमध्ये पण करू शकता. आपण जेव्हा हॉटेलची भाजी आणतो ना त्याच्यामध्ये ते भरपूर बटर घालतात, त्यामुळे ती भाजी चविष्ट लागते. आणि नंतर बघा अशी जेव्हा तशी जी गार व्हायला लागते ना तसं त्याचं हे हाताला चिकट हे लागायला लागतं बटरचं असं. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये रंग घातलेला असतो, त्यामुळे जेवण झालं किंवा आपण खाऊन झालं ना की हात धुतला तरी आपले हात असे गुलाबी लालसर दिसतात. ह्याच्यामध्ये अजिबात रंग घातलेला नाही आहे. काश्मीरी लाल मिरचीचा वापर करा आणि ती पण छान, म्हणजे रंग न घातलेली अशी मिरची पाहिजे, मिरची पावडर. नाही तर मग काय होतं की आपण जेव्हा मिरची पावडर आणतो त्याच्यामध्ये पण ते रंग घालतात एक्स्ट्रा आणि त्यामुळे जास्त लाल दिसते. तसं नाही पाहिजे. आपल्याला अगदी खात्रीशीर घरगुती जे कोणी करतात त्यांच्याकडनं तुम्ही घ्या आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घाला. ती तिखटाला पण कमी असते आणि रंग पण फार सुरेख येतो. आता हे बघा माझ्या भाजीचा रंग खूप छान आलेला आहे, म्हणजे असं वाटत नाही आहे की म्हणजे रंग वगैरे घातला आहे असं वाटतं, पण मी अजिबात रंग वगैरे घातलेला नाही. म्हणून मला असं वाटतं की ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला आपण बाहेरनं आणतो किंवा ऑर्डर करतो किंवा बाहेर जाऊन खातो त्याच्यापेक्षा ह्या घरी करून खा. खूप छान लागतात, खूप पटकन होतात. त्याला पण जास्त काही मेहनत घ्यावी लागत नाही. कोणी पाहुणे वगैरे येणार असतील आपल्याकडे तर मसाला वगैरे सगळा आदल्या दिवशी आपण परतून ठेवला आणि मग दुसऱ्या दिवशी त्याच्यात परत मसाले बाकीचे घालून पनीर घातलं की आपली भाजी 10-15 मिनटात तयार होते. त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. आणि वरतून ज्यांना आवडतं त्यांनी क्रीम घाला. आता मी काय क्रीम घातलं नाही, मी पनीरचंच थोडासा चुरा वरतून घातला आहे. थोडं पनीर कुस्करून भाजीत घालायचं, म्हणजे अजून चव चांगली लागते. आणि दुसरं एक मला तुम्हाला टीप म्हणून म्हणा किंवा तुम्हाला सांगायचं आहे, काही जणांना भाजी ना थोडीशी गोडसर आवडते. आता ही याच्यात मी काही गोड घातलेलं नाही आहे. याला आम्हाला थोडीशी म्हणजे जे तिखट, म्हणजे अगदी खूप तिखट नाही, थोडा गरम मसाल्याचा अगदी मंद वास आणि थोडी अशी म्हणजे मिरची पावडर पण आम्ही खूप घालत नाही, मी 1 चमचाच घातली आहे. 1/2 किलो पनीर होतं माझं. तुम्हाला तिखट किती आवडतं त्याप्रमाणे तुम्ही गरम मसाला आणि मिरची पावडर तुमच्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे घाला. तर मला हे तुम्हाला सांगायचं होतं की तुम्हाला जर गोडसर हवी असेल भाजी तर जेव्हा आपण मसाला परततो ना, मसाला परतून झाला ना की त्याच्यामध्ये थोडा 2 चमचे खवा घाला आणि तो खवा पण छान परतून घ्या. ती एक खव्याची ना गोडी आणि असा थिकनेसपणा भाजीला येतो आणि भाजी अजून चविष्ट होते. तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की ही टीप वापरा आणि करून बघा. आणि कशी झाली ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच तुमचं प्रेम राहू दे. आणि तुम्हाला मनापासून धन्यवाद.